दुपारचा टाईम आहे आणि म्हटलं भाज्या फुंडी टाकल्यात बघा. आता जरा निवांत बसावं म्हटलं. तर ह्याचं चाललं इकडं हे कपडे फाडायचं. गाडीच्या कपड्यांची वाट लावली ह्या मांजरांनी. खरं सांगते, दुसरं मागवले रोहितने आणि ते टाकले त्याच्यावरती. तर त्याला पण फाडायचं चालू आहे. नखं हाडून हाडून मारतोय दादा, आता मारतोय. ये रे लालूला मार रे. हा, सगळं ओढून ओढून फाडून टाकतात गाडीचे कागद वगैरे. वांग्याची भाजी फुंडी टाकली, वरण फुंडी टाकलं. कुंभारला म्हटलं भात वरी घेऊन जा, पाहुणे येत आहेत आत्ता. वांग शिजायला टाकलेले. झाकून ठेवा कुंभार व्यवस्थित. झाकून ठेवते ना. हा, व्यवस्थित झाकून ठेव. झाकण चला वरती जाऊया जरा. मंदाई आहे बसली इकडं. जेवायचा टाईम पण होईल. 12:30-1 वाजत आलेत. पाहुणे पण येतील. लुसूला जरा पाणी टाकून गार असं थंडगार याच्यात हे केले, कारण खूप गरम होतं ना. आहे का ना लुसू? हां, झोपून दाखवते. हां, शाणी बाय माझी, शाणी बाय माझी. ऊन खूप आहे, हवा मस्त सुटलेली. काय झालं? रामकृष्ण हरी. कुणाच्या नाकाबरोबर शिंबूड? म्हाताऱ्याजे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणले की तुला? हा, मी ऐकलंच नाही. हाय का नाही छकुले? तुझ्या मैत्रिणीने म्हणलेलं ऐकलंच नाही. ऐकलंच नाही का? हां, ठेवा. त्याला होती आजीचं चाललंय बिचारीचं आंघोळ करायचं. आणि रंजनाबाईचं काय चाललंय, झोप चालली वाटतं. उठलीच नाही. मध्ये उठली होती का नाही रंजनाताई? हां, येते का झोप? हा, बिलकुल झोप नव्हती. रात्रभर बी खूप शांत असं चांगलं झोपली ती. आणि आत्ता पण म्हणजे 12:30 तर वाजून गेले, 1 वाजले तरी तिच्या डोळ्यात झोप आहे. म्हणजे झोपलेली नाही आहे ती. बरोबर ना कला होती आजी? झोपू द्या. फॅन चालू करा ना जरा. हां हां का? गरम होईल ग तिला. नको म्हटली का? नाही, झोपू दे ना. फॅन चालू करा ना, गरम होईल, घाम आलाय. झोपू द्या, कोणी उठवूच नका. हां हां. तुम्ही लावला का पंखा? काय म्हणते नवीन आलेली मैत्रीण मावशी? अक्का बरी आहे का मैत्रीण? हा, झोप व्हायला पाहिजे माणसाची. झोप झाली बरोबर आहे ना कोमल? रस्त्यावर झोप येते का? रोडवर राहिल्यावर झोप येते? इथं झोप येते ना आता? तिची पूर्ण झोप होऊ द्या, भरगच्च्या झोपू द्या तिला. आणि मग ती एकदम अशी ओके होणार परत. कळलं का तुम्हाला? बरोबर ना? मग उरकली का काम? म्हाताऱ्या आजीने काय काम केलं? हा, काय काम नाही केलं? हा, आंघोळ केली आणि बसली. चहा पाणी केलं? काय खाल्लं नाश्त्याला? नाश्त्याला होय, हा, नाश्त्याला काय नाही, चहा पिली. आणि भेळ कुणी खाल्ली? हा, बेळ खाल्ली की अशी का खोटं सांगते मग? सगळ्यांना पोट भरून मग टोपलं भरून दिलं होतं मी करून. म्हटलं आता जर आज मी रात्री मला झोपता झोपता ना मावशी 3 वाजलं आणि सगळं करून झोपायला मग उशिरा उठले ना, एकतर बरं पण नाही. मग म्हटलं कलावतीला नाश्ता नाही करणार, ते टोपलंभर भेळ घेऊन जा आणि सगळ्याला दे म्हटलं खायला. सगळ्यांना भरपूर आवडली आलती वाटायला पण. दालचिनी लवंग आणि वेलची तिन्ही कुटायचे. काय काय? वेलायची, दालचिनी, गोडंबी आणि लवंग तिन्ही कुटायचे आणि ते दुधात उकळायचं आणि प्यायचं. म्हणजे खोकला छान. बरं, आज संध्याकाळी करते. नक्की आज संध्याकाळी करते. हां, करणार म्हणजे करणार. आयुर्वेदिक औषध. हां, आयुर्वेदिक औषध. मग काय तर. मन आजीला तापली होती. आता कुणावर तापली होती काय माहिती. जरा शांत राहत जा. अगं पण सगळे तुझ्यासारखेच कुठं असतात मोनाजी?
गेली घागर पळायला. काय झालं होतं? ती ओरडली तर इतकी घाबरली. तसं नाही, आता मगाशी पण तुझं चाललं होतं शेंबूडन आमकण तमकण. आता म्हातारे माणसं आहेत म्हणल्यावर शेंबूड येणार, काहीतरी होणार. आता तू एक स्वच्छ आहे, तुला सगळं समजतं. आता तुला जरा म्हणजे बुद्धी देवानी जागेवर ठेवले, तुझी छान आहे. मग बाकीच्यांना होतंय तर आता आपण त्याचा त्रास नाही ना करून घ्यायचा, समजून घ्यायला शिक. नाही ती ओरडली ना ती माझ्या. अगं काय असतं, माणूस रस्त्यावर फिरला ना महिनोन महिने होतं, फक्त समजून घ्यायला शिक. चतुराजी पण नवीन नवीन आल्या तू चतुराजीला तसंच केलं का नाही? डायरेक्ट ढकलून दिलं तू धाडमिन्या. प्लीज असं काही करू नको प्लीज. तुझी खूप काळजी घेतो आम्ही, घेतो का नाही मावशे? येतो ना. हा आता एवढी पारी झालेली पण नीटच केली का नाही? मग तिला कळलं पाहिजे की आपल्याला पण तीच वेळ आहे, आपण पण कुठून चाललोय, कसं चाललोय. तिचं असं असतं, हे बेड, तिचं सामान आणि तिच्याजवळ कोणी आलं, शेंबूड येतं, घाण होतं, जुलाब होती. कारण रस्त्यावर किती दिवस तर अन्न पाणी मिळालेलं नसतं, वडापाव खाल्लेला असतो. कधी आपल्या घरी आल्यावर, आश्रमात आल्यावर जुलाब लागतात. कधी मानसिक ठीक नसते, कारण हे कुठं बंदिस्त आणून ठेवलं की मला काहीतरी बंद केलं का काय, मला काय करतील का काय, हे माणसाच्या मनामध्ये भीती असती, भावना असतात. आपण प्रत्येकाने तुम्ही समजून घ्यायला शिका. आता तुमच्याकडे भरपूर लोक अशी येणार रस्त्यावरली, इकडची तिकडची. मी काय डायरेक्ट खूपच ही झालेले लोक आणून तुमच्यामध्ये नाही ठेवणार. नाही. पण तुम्ही पण त्याच गोष्टीतून गेले असं समजून आपल्याला एक आले बाबा, तिची मदत करायची आहे, तिला त्याच्यातून बाहेर काढायचं. राग नाही करायचं, कुणाला ढकलून नाही द्यायचं. किती त्या चतुराजीच्या हाताचा बघ, तो हात पूर्ण गेलाय. लांब कर चतुराजी हात, बघ तो कसा झालाय हात. त्या बिचारीने गरीब होती, सहन केलं सगळं. 4 महिने किती सहन केलं चतुराबाईनी. मग अशी मी आले ना तेव्हा बडबड करत होती, मोनाजी मला चांगलं नाही वाटलं माहिती का. इथं आता होय? हां हा हा होय. असं नाही करायचं. काय सांगते, काय म्हणू नको तिला. हां कोणाला नाही बोलायचं. कुणालाच काही म्हणायचं नाही, बोलायचं नाही. हां बसू दे बेडवर, काय होतं मग बेडवर बसलं तर काय होतं? दुसरी चादर हातरा, चादर घाण झाली तर दुसरी चादर हातरा. ते बघ, चादर फक्त वाकडी करून गेलती म्हणून, हाय का ना. तिला तिच्या बेडशीट भामाजी खाली बसा, मंगलमावशी बसा, तिचा बेड येतो. पायवरी करून बस मोनाजीवरती, मोनाजी पायवरी कर, बस. तो तुझा बेड, भामाजी खाली बस इकडं, नाही तर सुंदराजीकडे बस. सुंदराजीच्या बेडवर बसत जावा सगळेजण. हा संडाच्या पुढं मग बस खाली उतरून. मग मंगलमावशी तेव्हा बघ ढकलाले, इकडे ये, चल चल इकडे मंगलमावशी इकडे. हा बस तुझं तू आता तुझ्या बेडवर. हां तिला नाही आवडत तिच्या बेडवर तर तुम्ही पण नका बसत जाऊ. हां प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतात, स्वभावाला औषध नसतं. गुणाला औषध असतं. हा गुणाला औषध असतं, स्वभावाला नसतं. बर. संध्याकाळचा टाईम आहे आणि रंजनाताई आपल्या इथं आलेली नवीन जेवायला वाढते. मी म्हटलं ना, माणसाचं झोप, माणसाचं सगळं झालं आहे थोडंफार, पण आपल्याला त्याच्यातून बाहेर जर काढायचं असेल तर थोडंसं काम वगैरे काहीतरी लावायचं, त्याच्यातून थोडंसं बाहेर काढायचं. रंजनाताई जेवायला वाढते सगळ्याला. हां छान. म्हाताऱ्याचे बस जेवायला वाढते, बस. कुमार मॅडम रंजनाताई वाढते जेवायला, बस खाली बस. हां अमृताई ये इकडं, इथं बस. हे बघा कसं छान मस्त सगळ्याला व्यवस्थित अजून जेवायला वाढते. काही त्रास दिला का तुम्हाला येळभर? रंजनाताईने त्रास दिला? वाडा वाडा. माझ्याकडे कुंभार आली होती तेव्हा कुंभारची पण परिस्थिती खूप वाईट होती. म्हणजे परिस्थिती म्हणण्यापेक्षा कुंभार एकटी बसून बडबड बडबड करायची, शिव्या घालायची, दातं खायची, रडायची, करायची का नाही? आता करते का? नाही. तुम्हाला सगळ्याला वाटतं की ताई कुंभारला काम लावत असेल किंवा काम करते कुंभार. नाही, काय असतं बरेचदा कामामध्ये मन रमलं ना तर बाकीच्या गोष्टीत विचार करत नाही माणूस. आणि आपण काही कामाला वगैरे नाही आणलेलं तिला, फक्त तिला त्याच्यातून बाहेर काढायचं आहे. तिच्या घराची जर माहिती मिळाली
तर तिला तिच्या घरी पाठवायचं आहे का नाही मावशी? बरोबर का नाही? हां, पण ती वाढती आता, जेवायला वगैरे करते जरा बऱ्यापैकी, मध्ये मध्ये चिरकती, आरडती, ओरडती, पण खूप चांगली आहे तशी. तर रंजनाताईंनी खूप छान जेवायला वाढलं, सगळ्याला वाढलं का नाही? वाढलं. हां, चला घेऊया आता वदनी कवळ. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीते यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ, हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाळमामाच्या नावाचं. हळूहळू बदल होत असते माणसात, होय, एकदम बदल होत नसते. हा, काहीच राहणार नाही डोक्यात. मला माहिती आहे ना मावशी. अगं कुंभारची अवस्था आल्यावर बघितली असते ना तुम्ही, म्हणलं असतं एक कुंभारच नाही. माझा रोहन मंगलवाशीला कुंभारला भ्यायचा. किती 12-13 वर्षाचा होता तो. कुंभार रात्र चिरकायची, उठून बसायची, ओरडायची. हा, आता आहे का तसं काही? आता पण मनात आल्यावर कधी कधी झाडाखाली बसून करते का नाही बडबड? हा, कलावती करते का नाही? मग चांगले झाले. जेवा जेवा, संध्याकाळचा टाईम आहे. रंजनाताईला आता थोडं थोडं आपण आपल्यामध्ये मिसळून घेतोय आणि जमेल तसं. पण थोडंसं एकटं बसवलं ना तिला त्या खोलीमध्ये, तर ती मागाशी थोडंसं जरा चिरकायला लागली होती. आणि कलावती कोण घाबरलं होतं लय चिरकल्यावर? हा, मंगलमावशी. होय मंगलमावशी, लय घाबरली होती. हा, नाही, आपल्याला तिच्यातून बाहेर काढायचंय तिला. चला जेवण करू द्या ह्यांना, मी निघते. हा, मी पण जेवते. चला, गुड नाईट. रामकृष्ण हरी.